आज मला जाणवलं, समुद्रात शिरताना माणसाचा अहंकार, त्याचं मीपण हे सगळं किनाऱ्यावरच राहतं. न बोलताही समुद्राची ही भव्यता माणसाच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन जाते. मेस्त बंधूंच्या या 2 होड्या आमची वाट पाहत होत्या. समुद्रामध्ये इतर कोळी बांधवांच्या ज्या होड्या असतात, ज्या नांगर टाकून ठेवलेल्या असतात आदल्या रात्री किंवा संध्याकाळी, त्या सगळ्या बाजूला करत करत एक फील्ड क्लिअर करून घ्यावं लागते. प्रत्येक होडीचा नांगर काढायचा, त्यांच्या दोऱ्या बांधायच्या, सोडायच्या, हे खूप कष्टाचं काम वाटलं मला. एव्हाना किनाऱ्यापासून 1.5-2 किलोमीटर आत आम्ही आलो होतो. ज्याची मला सगळ्यात जास्त उत्सुकता होती ते रापण टाकण्याचं काम आता सुरू होणार होतं. ते जे साईडला 2 जे आलेत ना, ते कशासाठी असतात? सपोर्टसाठी आहे का? बॅलन्स करण्यासाठी. रापणीचं जे जाळं आहे ते ह्या होडीमध्ये होतं. आता मी ह्या होडीत जाणार होतो. ह्या होडीतून त्या होडीत जाणं वाटलं होतं तितकं सोपं नव्हतं. पाय घसरून पडलो, गुडघ्याला थोडंसं खरचटलं, पण ठीक आहे. काही अविस्मरणीय अनुभव जर घ्यायचे असतील तर परमेश्वर छोट्या मोठ्या परीक्षा घेतोच. ही पूर्वापार चालत आलेली रापण पद्धतीची मासेमारी. संदीप मेस्तांची पणजोबा, आजोबा, स्वतः आता हे 2 भाऊ आणि कदाचित त्यांच्या पुढची पिढी, ही परंपरा अशीच पुढे चालू राहणार आहे. याचे फायदे काय? तर लाकडी होडी असते, इंजिन नसतं, जाळं ठराविक खोलीमध्ये टाकलं जातं, मासे आकार पाहून पकडले जातात आणि सामूहिक मेहनत, परंपरा जपली जाते. यात समुद्राला कमी नुकसान होतं, लहान मासे वाचतात, मासळीची नैसर्गिक वाढ होते आणि इंधन लागत नाही. त्यामुळे पर्यावरण पूरक अशी ही रापण मासेमारी आहे. समुद्रामध्ये या बांधवांना लांबवर अशी एक काळी शेड दिसते आणि त्यांना लगेच समजतं की माशांचा थवा आहे आणि म्हणून ते घाई करतात की त्यांना ते सगळं त्या 1-1.5 किलोमीटरचा त्यांचा जो जाळ्याचा परिघ आहे त्याच्यामध्ये त्या माशांना कव्हर करायचं असतं. माझ्या एकंदरीत असं लक्षात आलं की ही रापण पद्धतीने पकडले जाणारे मासेमारी म्हणजे ती काय फक्त मासे पकडण्याची पद्धत नाही आहे, तर ती ह्यांची परंपरा आहे, यांची जीवन पद्धती आहे. एक 40-50 लोकांचा ह्यांचा संघ. मी मध्ये बोलता बोलता संदीप मेस्तांकडे म्हटलं, तुमची टीम कधी येणार? तर ते म्हणाले, आम्ही टीम नाही, आमचा संघ म्हणतो. तर ही जी संघ भावना आहे ही मला खूप आकर्षून गेली की एकत्र येऊन एका पद्धतीने पोटाला मासे पण मिळतात, ते विकताही येतात, म्हणजे त्याचा धंदाही होतो आणि एक जीवनशैली आहे किंवा परंपरा आहे म्हणूया आपण. म्हणजे त्याच्यामध्ये सांघिक भावना तर आहेच, पण त्याचमुळे सगळ्यांचं एकत्र काम केल्यामुळे घरही चालतं. उद्या पहाटे 4 वाजता म्हणे हे सगळं 1-1.5 किलोमीटर लांबवर पसरवलेलं जाळं, ते 40-50 लोकांचा यांचा संघ हे जाळं ओढणार आहेत. तर ते बघायची पण मला उत्सुकता आहे. पण एकंदरीत आजचा सुद्धा माझा जो अनुभव आहे तो आयुष्यभर न विसरता येण्यासारखा अनुभव आहे. तुम्ही जर बघू शकत असाल तर ही समुद्राच्या वर अशी एक काळी शेड दिसते आडवी. तो माशांचा थवा आहे आणि हा असा मध्ये मध्ये वर येतो थवा आणि त्याला हे सगळं कव्हर करत 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 आणि म्हणून त्यांचा असा जीवाचा आटापिटा चाललाय. हे सगळं आपल्याला कव्हर करायचं आहे म्हणजे सकाळी जास्तीत जास्त मासे आपल्या रापणीमध्ये अडकलेले असतील. या रापणीची लांबी 1-1.5 किलोमीटर असते आणि रुंदी जी आहे ते 30-40 फुटापेक्षा जास्त. म्हणजे हे उभं असं तरंगत राहतं. म्हणजे आतून जर थवा इकडून तिकडे गेला की तो पुढे जाऊच शकत नाही. एक अशी जाळ्याची भिंत तयार होते आणि जाळ्याची जी वरची बाजू आहे ती हे जे छोटे छोटे गोळे आहेत त्याच्यामुळे तरंगत राहते आणि ही अशी उभी भिंत उभी असते. जाळ्याच्या खालच्या किनारीवर शिसं बांधलेलं असतं, त्यामुळे ते उभं तरंगतं आणि जेव्हा जाळं बाहेर ओढलं जातं
तेव्हा ते जमिनीला घासत घासत असं बाहेर येतं. त्यामुळे माशांना खालून कुठे सटकायचा चान्स मिळत नाही. बरं, ह्या रापण पद्धतीचं एक वैशिष्ट्य म्हणजे हे सगळं मानवी शक्तीवर चालतं. म्हणजे कुठल्याही प्रकारचं इंजिन नाही, पेट्रोल डिझेल नाही, पोल्युशन नाही. त्यामुळे प्युअर माणसं लागतात, माणसांची घरं चालतात, संसार चालतात आणि एकात्मतेची भावना पसरते. ज्याला आपण शाश्वत जीवन पद्धती म्हणू शकतो, जी आजकाल दुर्मिळ होत चालली आहे. मावळतीचा सूर्य पहा, तो फक्त रंग नाही बदलत आहे, तर तो मनालाही शांत करतोय. संध्याकाळच्या ह्या प्रकाशामध्ये वेळ थांबल्यासारखी वाटते आणि मन मात्र स्वतःशी संवाद घालू लागतं. पोटासाठीचं यांचं हे असं राबणं मनाला स्पर्शून गेलं. आम्हाला किनाऱ्यावर सोडून ही होडी म्हणजे संदीप मेस्त परत समुद्रात गेले. ते रात्री 10-11 वाजता बाहेर येतील. आता ही मंडळी रापणीच्या एक दोर ह्या बाजूला झाडाला बांधतील आणि 1-1.5 किलोमीटरवर दुसरं टोक जे दुसरा संघ ओढतोय ते तिकडच्या झाडाला बांधतील. अरे वा, पण त्यासाठी मेहनत आहे. हां, 50,000 1 लाखाचे फार फार तर निघतील मासे, पण त्यात 30-40 माणसांची मेहनत आहे. हो, खरं आहे. बार्गेनिंग चालतं. हां मासे ज्यावेळी कस्टमर खरेदी करतात ना, हां, त्यावेळी बार्गेनिंग चालतं. हो, बार्गेनिंग चालतं. पण मेहनत आता प्रत्यक्ष बघा. तेच दाखवायचं ना, तेच दाखवायचं. खाताना कळत नाही ना आम्हाला. चला, येतो सकाळी. घामाने पाऊस पडतो तसा घामाने भिजायला. हो, मी बघितलं ना किती मेहनत आहे. कसं आहे, 2 का? संपूर्ण आवरण करायला, मच्छी काढायला, हां, मच्छी काढून झाल्याच्यानंतर ते हे करायला बाजारात घेऊन जाणार, त्याच्यानंतर ती आपण सुकत घालणार. अच्छा. सुकत घालणे सुकली काय त्याच्यानंतर जवळ करणार, जवळ करून झाल्याच्यानंतर त्याच्यानंतर भरणार आणि भरून झाल्याच्यानंतर होडं बिडं परत जाग्यावर तशी ती ठेवली आहेत की ना, हां तशी ठेवणार. हां, म्हणजे घडी घालून परत ती परत तयारी- होडीमध्ये ठेवणार. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पहाटे 4:30 वाजता मी मोरेश्वर मंदिरासमोर मालवण किनाऱ्यावर आलो. माझ्या आधीच म्हणजे जवळजवळ 3:30-4लाच ही मंडळी इथे येऊन पोचलेली होती आणि रापण ओढण्याचं काम ऑलरेडी चालू झालेलं. रापणाचा एक छेडा ही 15-20 मंडळी ओढत होती आणि दुसरा छेडा पलीकडे एक 500 मीटरवरती असेल अंदाजे दुसरा संघ ओढत होता. गावीकडे जात आहेत बघा. अर्धा तास तरी बाहेर यायला लागेल. तोपर्यंत थोडंसं उजाडेल, आपल्याला सगळे मासे दिसतील. हे जाळं असं ओढत ओढत बाहेर आणून त्याचं इथे अंथरलं जातं बघा. म्हणजे हे एवढं आतून सकाळपासून त्यांनी आतून ओढत ओढत आणलेलं आहे. आता हा आजचा दिवस काही लोक ह्याच्यातली त्याच्या घड्या घालणं, मग परत ते होडीमध्ये ठेवणं. हे उडताना दिसत आहेत मासे. किनाऱ्यावर सगळे आता मासे येऊन पडलेत बघा. बघा, हे बघा, असे ताजे मासे सकाळी बाहेर येत आहेत. अजून जाळं उघडायचं आहे, आपल्याला समजेल नेमकं काय काय सापडलंय. हे सगळे मासे ही सुरमई आहे. हे काय आहे, कुठला मासा आहे? डोंगळ. हे सगळे मासे आहेत. ह्या क्रेट्समधनं मासे
मार्केटमध्ये जातील. जणू काही चांदीचे तुकडे वाटावेत असे हे मासे होते. सगळ्या कामाला अजून एव्हाना उजाडायला लागलं होतं. आकाशातली लाली गडद होऊ लागली होती. हळूहळू वेगवेगळ्या रंगांचे पक्षी, घारी आणि कुत्रे आपापला वाटा घेऊन जाण्यासाठी या माशांच्या अवतीभोवती घिरट्या घालत होते. माशांना वेगवेगळं करण्याचं काम चालू होतं. निम्म्याहून जास्त मासे मार्केटकडे गेलेही होते. ज्या माशांना रेती लागली आहे त्या माशांना परत समुद्राच्या पाण्यामध्ये धुवून आणलं जात होतं. काही विशिष्ट जातींचे मासे म्हणे ह्या सीझनमध्ये खात नाहीत म्हणून त्यांना बाहेर फेकून दिलं. मग ज्यांना गरज होती ती गावातली लोक यायची आणि ते उचलून घेऊन जायचे. तुम्ही जर सकाळपासून ह्या ओढलेल्या जाळ्याकडे नीट पाहिलं तर लक्षात येतं की समुद्राच्या पोटामध्ये माणसांनी टाकलेला जो कचरा आहे, पाण्याच्या बाटल्या होत्या, प्लास्टिक पेपर होते, वेगवेगळे कप होते, कंटेनर्स होते, ते समुद्र सतत बाहेर फेकत असतो आणि माणूस परत परत तिथे नेतो आणि तो कचरा टाकत असतो. ते बघून वाईट वाटतं. मला निसर्गाची ही वेगवेगळ्या वेळची वेगवेगळी रूपं पाहायला खूप आवडतं. शांतपणे पाहत बसावंसं वाटतं. सकाळचे 6:30 वाजले होते. रापण ओढून झाली होती. मी पुन्हा मार्केटच्या दिशेने निघालो. एवढ्या सकाळी सुद्धा मार्केट गर्दीने भरून गेलं होतं. कालसारखाच आजही तोच बाजार, तोच गोंधळ, तोच कलकलाट, तीच सौदेबाजी. रात्रीच्या किंवा पहाटेच्या अंधारामध्ये केलेली मासेमारी, ती मेहनत कुणाच्याच लक्षात येत नाही. लोक येतात, मासे घेतात आणि निघून जातात. हे तुमचे मासे आहेत काय? हो. प्रत्येकाकडे वेगवेगळे एजन्सी आहे. अच्छा. कमिशन एजंट असतात. हां हां हां. 7% कमिशन. तुम्ही कोणाकडनं घेता? नाही आम्ही कमिशन घेतो यांच्याकडे. मासे विक्री करून घेतो. ते मच्छी मारणार. अच्छा, मच्छीमारांकडनं तुम्ही कमिशन घेता. आणि त्याला पैसे घेऊ. तसं म्हणजे पातवाला आहे तो मासे घेऊन येतो. कोण? होडीवाले हां. मासे आणतात. म्हणजे जे विकून देतात त्यांना. त्यांचं जे- एजंट विकून देतात. हा, एजंट 10% 11% कमिशन. हा. पण ते स्वतः का नाही विकत मग? काय स्वतः विकले तर त्यांच्याकडे वसुली करायला वेळ नाही ना. गिरायकांची आता जो ओळख बाहेर पण जाणारा नसते. जो मच्छीमार असतो ना समुद्राचा, हां. त्याला इकडच्या गिरायकांची नाव माहिती नसतात. अच्छा. परत तो बाहेर जाणार, परत वसुली त्याच्याकडे करणार. वेळ पण नसतो ना वेळ तेवढा. पैसे कव्हर करायचे. गिरायक म्हणजे लोकल गिरायक नाही, हे असे बाहेर नाही येणाऱ्या गाड्या आहेत. बाहेरनं पण येतात हां. लोकल. आता आहे, इथे बाहेर आहे. मार्केटमध्ये विकणारी पण असतात, हात विक्रीवाली. हां. बाहेरच्यांना रोख देतात. अच्छा. बाकीच्यांना नावावर देतात. जुनी गिरायक आहेत त्यांना नावावरती पण 8-8 दिवसाची हे असते मोबाईल. मग एजंट किती कमिशन घेतात? 10%? ते ठरलेलं असतं. 10%, 60% असं. म्हणजे प्रत्येकावर डिपेंड असते. जर जुना पातवाला असेल तर त्याच्याकडून कमी ॲडव्हान्स असेल ना हां. 5% वेगवेगळे रेट असतात. ॲडव्हान्स घेतला तर 60% आता काल रापण टाकली होती. मी स्वतः गेलो होतो होडीने आतमध्ये आणि आत्ता मासे बाहेर काढले. मग ते विकायला इथे आणले. आणलं. मग ते एजंटनी घेतले की डायरेक्ट लोकल? एजंट डायरेक्ट विकणार. एजंट घेत हां. नाही. एजंट गिराईक बघणार, विकणार. एजंट मासा खरेदी करत नाही. एजंट हा मासा ना विकून देतो त्या पातवाल्याला किंवा रापणवाल्याला. आलं लक्षात. आणि त्याच्या मागे ठराविक त्याचं जे ठरलेलं कमिशन आहे ना तो ठेवतो आणि त्याला बाकीचा हिशोब देतो. ओके, आलं लक्षात. सगळं ते लोक घेऊन येतात. मुंबईवरून येतात आणि इकडे खपतात. मुंबईवरनं माल येतो. मग बोंबील इकडे मिळत नाही या समुद्रात. मांदेली मिळतच मग नाही. हे मला माहित नव्हतं. मिळतच नाही. म्हणजे हे बाहेरनं इथे येऊन हां, विकतात. मुंबईवरून येतात. अच्छा. मांदेली आणि बोंबील मासा आहे तो मुंबईवरून येतो. मांदेली आणि बोंबील. आणि हे दोन मासे या समुद्रात मिळतच नाही.
मग इकडे मिळणारे मासे कुठले? बाकी सगळे मिळतात. मांदेली आणि बोंबील सोडून सगळे मासे पण आता आम्ही काल रापण टाकली ना, त्याच्यामध्ये ते छोटेसे मासे आले, बांगडे आणि मिळतात. आपल्याला छोटेच मिळतात. मग हे मोठे मासे कुठे मिळतात? बाहेर सुरमई. जावलं बाहेर जावलं मग ते कशाने पकडतात? जाळी टाकून गेल नाही तर ते रात्री जाऊन मारणार हा. आणि एक कमीत कमी 4 ते 5 तासानंतर खेचायला जाणार तेव्हा मिळतं. आपण कशी टाकल्या लगेच खेचतो आणि किनाऱ्यावर असतो. हो, ते आतमध्ये डीपमध्ये जायला लागतं. डीपमध्ये जावं. आदल्या दिवशी जाणार, दुसऱ्या दिवशी मला ही रापण मासेमारी, हा बाजार, हे लिलाव पद्धती, हे सगळं समजून घ्यायला खूप मजा आली. फक्त पर्यटन न करता इकडच्या विषयांना जर आपण समजून घेतलं तर ते जास्त चांगलं वाटलं. तुम्हाला कसं वाटलं हे कॉमेंट्समध्ये कळवा. सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा. पुढचे सगळे भाग अजून इंटरेस्टिंग होतील असं मला वाटतंय, कारण आपण पाहणार आहोत मालवण आणि मालवणच्या आजूबाजूच्या परिसरातलं खरं सौंदर्य. इथले समुद्र, इथले किल्ले, इथली मंदिरं, इथलं राहणीमान, जीवनमान आणि इथला जो पर्यटक आहे त्याची सायकॉलॉजी काय आहे, ह्या सगळ्याचा आपण मागोवा घेणार आहोत. तर रिक्वेस्ट आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, बघत राहा, मित्रांमध्ये शेअर करा आणि कॉमेंट्समध्ये मला तुमची मतं कळवा. धन्यवाद.